तर चला बनवूया आज झणझणीत मटण साहिली स्टाईल मध्ये। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। मी मटण स्वच्छ धुवून घेतले, त्यातली थोडी चरबी बाजूला काढली आणि आता तेलामध्ये मी पहिल्यांदा ही चरबी चांगली अशी भाजून घेणार आहे। ती अशी पांढरी पांढरी होतीये आणि आपण जो रस्सा करतो ना त्याच्यावर असं पांढरं मस्तपैकी मोगऱ्याच्या फुलासारखं ते फुललेलं दिसतं। आपला रस्सा लाल लाल असतो त्याच्यावर ते पांढरं खूप छान दिसतं। हे अगोदर मी तेलावर थोडंसं परतून घेणार आहे, त्यानंतर कांदा घालणार आहे आणि मटण घालून त्यावर हळद 1 चमचा आणि मीठ 1 चमचा टाकून चांगलं पाणी न घालता ते वाफवून घेणार आहे। आपलं मटण शिजायला अजून खूप वेळ आहे, तोपर्यंत आपण त्याचा मसाला करून घेऊया। सगळ्यात आधी मी कांदा आणि खोबरं गॅसवर भाजून घेणार आहे। कांदा खोबरं आपलं भाजून कट करून झालेलं आहे। आता बाकी सगळे मसाले आपण बघून घेऊया। कोथिंबीर, 1 टोमॅटो, अर्धी वाटी खोबरं, 1 कांदा, थोडंसं दालचिनी, 2 वेलची, 4 लवंगा, 1 चक्री फूल, अर्धा इंच आलं आणि 1 गड्डा लसूण। आता हे सगळे मसाले आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया। आपलं मटण शिजलेलं आहे, आता आपण त्याला फोडणी देऊन घेऊया। सगळ्यात आधी मी पॅन मध्ये तेल घालून कांदा गरम करणार आहे, त्यानंतर आपण जो वाटलेला ओला मसाला होता ना तो भाजणार आहे। तो कमीत कमी 5 मिनिटं तरी भाजून घ्यावा लागणार आहे, त्याचा कच्चेपणा जाण्यासाठी। मसाला चांगला भाजून झालेला आहे, मस्त वास पण यायला लागलाय त्याचा। आता त्यामध्ये मी हे आमच्या सांगलीची चटणी लाल तिखट 2 चमचे ते घालून घेणार आहे आणि त्यानंतर 1 चमचा गरम मसाला आणि शिजलेलं मटण आणि सगळ्यात शेवटी 2 चमचे दही घालून 5 मिनिटं शिजायला ठेवून देणार। चिमूटभर मीठ, बघितलं ना कसं झटपट मस्तपैकी अशी झणझणीत आपली भाजी तयार झाली।
आणि हो, ही भाजी खायला पण इतकी छान लागते ना. दर संडेला मी आईला आहे ना हे मटन किंवा चिकन बनवायला लावते म्हणजे लावते. आणि बहुतेक आपण आई चिकनचा पण व्हिडिओ टाकला आहे का? हो टाकले. जर टाकला नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही ते पण व्हिडिओ टाकतो. आणि ही भाजी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, इतकी भारी लागते ना, इतकी भारी लागते. मी तो भाजी म्हणजे खाऊ इतकी भारी लागते ना. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. बाय बाय.